जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। ती म्हणजे SRPF बलगट क्रमांक 5। आता SRPF म्हटलं म्हणजे जिल्हा पोलीस शिपाई चालक आणि वाद्यवृंद वाले विद्यार्थी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। बघा 2/10/2024 हे अपडेट आहे। विषय बघू शकता, सशस्त्र पोलीस शिपाई या पदावर नियुक्तीबाबत। आता इथे काय म्हटलेलं आहे हे लक्षात घ्या। उपरोक्त संदर्भ व विषयान्वये समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड गट आस्थापने सशस्त्र पोलीस शिपाई 22-23 भरती राबवण्यात आलेली होती। सदर भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीमध्ये गुणवत्तेनुसार पात्र ठरलेले आहात। तसेच शल्यचिकित्सक रुग्णालय पुणे यांनी तुम्हाला वैद्यकीयदृष्ट्या सशस्त्र पोलीस शिपाई या पदावर नियुक्तीस योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने व पोलीस आयुक्त अधीक्षक यांनी तुमच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा दंड नसल्याचे चारित्र्य पडताळणी अहवाल दिल्याने तुम्हास या गटाच्या आस्थापनेत सशस्त्र पोलीस शिपाई गट क पदावर अस्थायी व निवड तात्पुरत्या स्वरूपाची खालील नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्तीपत्र देण्यात आले आहे। त्यामध्ये तुम्हाला सशस्त्र पोलीस शिपाई पदावर हजर होणे कामी आदेश निर्गमित झाले। दिनांकापासून 7 दिवसाची मुदत देण्यात आली होती जॉईनिंगसाठी। तथापि तुम्ही अद्यापपर्यंत सशस्त्र पोलीस शिपाई पदावर हजर होणे कामी या कार्यालयास हजर झालेले नाहीत। तरीसुद्धा सदरचे उमेदवार अद्यापपर्यंत हजर न झाल्यास आज दिनांकापासून अंतिम 5 दिवस अर्थात दिनांक 7/10/2024 7 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। अंतिम मुदत कालावधीत सदरचे उमेदवार वेळेत हजर न झाल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येऊन प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी। आज आहे 5 तारीख आणि यांना 7 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे। एकूण विद्यार्थी आहेत 10 आणि इथे बघू शकता 10 वेटिंग इथे खोलू शकतात। याचं कारण म्हणजे की हे जे विद्यार्थी आहे हे कुठेतरी जिल्हा पोलीसला किंवा जिल्हा पोलीस शिपाई चालक इथे लागलेले असतील, म्हणूनच किंवा राज्य उत्पादन शुल्काचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा लागले असू शकतात। तर म्हणूनच हे विद्यार्थी तिथे रुजू झाले असतील। तर या कास्टमधील म्हणजेच EWSचे 4 विद्यार्थी, OBCचे 3 विद्यार्थी, NTCचे 2 विद्यार्थी आणि NTDचा 1 विद्यार्थी असे विद्यार्थी जे पहिल्या दुसऱ्या नंबरवर वेटिंगवर असतील त्यांनी एकदम रेडी राहायचं। आपलं फोन व्यवस्थित चेक करत राहायचा आणि आपला मेल वगैरे चेक करत राहायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आणि वेबसाईटसुद्धा चेक करत राहायची आहे SRPF बलगट क्रमांक 5ची। आणि आपलं टेलिग्राम चॅनल, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो। सर्वात पहिले आणि सर्वात आधी आपण अपडेट देण्याचे काम करत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्षात ठेवा की इथे 10 वेटिंग खुलण्याची दाट शक्यता आहे, कारण की इथे त्यांनी डायरेक्ट म्हटलं की शेवटची संधी देण्यात येणार आहे। तर यांची निवडसुद्धा आता रद्द करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। 10 वेटिंग इथे खुलण्याची दाट शक्यता आहे।